हाय मैत्रिणींनो, रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आणि आज आपण करणार आहे चवळीची पालेभाजी। ही चवळीची पालेभाजी पण खूप फायदेशीर आहे शरीरासाठी। रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि पचन सुधारते, हाडासाठी फायदेशीर आहे, डायबिटीज कंट्रोल करण्यास मदत होते। अशी बहुगुणी असा चवळी आहे, चवळीची भाजी आहे ही। बघा, आपण ही चवळीची भाजी स्वच्छ धुवून चिरून घेतली आहे। पहिले धुवून घेतली, मग चिरून घेतली। आणि बघा, हे कांदे घेतले, 5-6 कांदे घेतले। या भाजीमध्ये तुम्ही भरपूर कांदे वापरा। या भाजीमध्ये तुम्ही भरपूर कांदे घालून भाजी केली तर एकदम भन्नाट चवीची लागते। न खाणारे खातील अशी एकदम चविष्ट ही भाजी होते। आणि कमी साहित्यात आहे, याच्यात काही आपण मसाला वगैरे वापरणार आहे, एकदम सात्विक अशी भाजी करणार आहे। आणि हिरवी मिरची आणि लसूण। आता आपण तेल तापत ठेवलं आहे, याच्यात आपण हिरवी मिरची टाकूया, लसूण टाकूया, छान आपण परतून घेऊ थोडं। आता आपण कांदा टाकूया, कांदा भरपूर घ्या तर ते भाजीची चव एकदम चविष्ट अशी भाजी होते। हा कांदा आपण छान परतून घेऊया। आपला कांदा चांगला शिजला गेला, अजून थोड्या वेळ आपण आणखी शिजवू देऊ त्याला। तर आता आपण मीठ टाकू। तुमची चवळीची भाजी केवढी आहे तेवढी पण कमीच तेल टाका, कारण की भाजी नंतर एकदम कमी तेल टाकल्यावर दिसते खूप नंतर, म्हणून बेताचंच टाका। आता आपण हलवून घेऊया, मीठ टाकलं आपण, आता परतून घेऊ एकदा। आपला कलर पण चेंज होत आला आहे। आपण ही चवळीची पाली धुवून घेतली, ती स्वच्छ चिरून घेतली, स्वच्छ धुवून चिरून घेतली आपण। आता ही टाकूया, आपण छान परतून घेऊया तिला। आता टाकताना आपल्याला केवढी दिसली ती, पण झाली बघा, एकदम कमी होती ती भाजी। त्यामुळे आपण मीठ टाकताना जरा बेताचंच टाकायचं, नाही तर भाजी खारट होऊ शकते। आता बघ, कढईभर होती ती भाजी, आता एकदम ती बघा किती भाजी कमी झाली। त्यामुळे तुम्ही मीठ टाकताना सांभाळून टाका। आता झाकण काढूया आपण। आपली भाजी रेडी आहे। आपल्याला टाकताना केवढी मोठी खूप केवढ्या दिसत होती पालेभाजी, पण झाल्यावर एकदम कमी झाली आहे। त्यामुळे मीठ तुम्ही सांभाळून टाका। आणि भरपूर कांदे टाकल्यामुळे याची भाजीची चव एकदम भन्नाट लागते। आता आपली रेडी, आपण प्लेटमध्ये सर्व करूया। आपली चवळीची पालेभाजी रेडी आहे। याच्यात आपण काही गरम मसाला वगैरे काही वाटण न घालता एकदम सात्विक भाजी आहे। नुसतं लसूण, हिरवी मिरची आणि भरपूर कांदा टाका, म्हणजे मी 5-7 कांदे त्याच्यात चिरून टाकले, त्यामुळे ही भाजीची चव ना एकदम भन्नाट लागते। काही मसाला न टाकता पण एकदम चविष्ट अशी ही भाजी होते। तुमच्या घरात लहान मुलं मोठ्यांना पण काही पालेभाज्या आवडत नाही, पण अशा पद्धतीने करून बघा, नक्कीच तुमच्या घरातल्या लहानांपासून मोठ्यांना नक्कीच आवडेल। आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज अवश्य करा। आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा। लवकरच भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, आनंदित राहा। मला असा सपोर्ट आणि प्रोत्साहन देत राहा। थँक्यू, धन्यवाद।